नमस्कार, आरुईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चिकन रस्सा कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय। आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालू आणि हे सगळं एकजीव करून घेऊ। इथे बघा सगळे मसाले चिकनला लावून झाले। आता यावर झाकण ठेवूयात आणि 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। आता एका पॅन मध्ये 1 चमचाभर तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये कांदा घालायचा। इथे मी 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेत। आता बघा कांदा परतून झालाय, कांद्याचा रंग बदललाय। आता हा कांदा एका ताटामध्ये काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालू। आता यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घालू आणि भाजून घेऊ। तीन 4 मिनिटांनंतर बघा खोबरं भाजून झालंय। आता हे सुद्धा मी एका ताटात काढून घेणार आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र घालू आणि हलकासा सुगंध येईपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि परतून घेऊ। दोन मिनिटांनंतर बघा कांदा परतून झालाय। आता यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं आणि हे चिकन 2 मिनिटं कांद्यामध्ये परतून घ्यायचं। चिकन बघा कांद्यामध्ये परतून झालंय। आता यावर झाकण ठेवायचं। इथे मी ताट ठेवते। आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आणि 4-5 मिनिटं वाफवून घ्यायचं। चार 5 मिनिटांनी चेक करूयात। चिकनला बघा पाणी सुटलंय। आता चिकन ढवळून घेऊ। पुन्हा यावर झाकण ठेवूयात आणि 4-5 मिनिटं चिकन शिजवून घेऊ। आता 4-5 मिनिटांनी चेक करूयात। चिकनला बघा पाणी सुटलंय। आता यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ताटामध्ये तेच पाणी मी चिकनमध्ये वापरणार आहे। चिकनमध्ये थंड पाणी घालायचं नाही, पाणी गरमच घालायचं, त्यामुळे चिकन मऊसूत शिजतं। आता यामध्ये कांदा खोबरं जे मी भाजून घेतलं होतं ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलंय। आता हे वाटण चिकनमध्ये घालून घेऊ। इथं मी 3 चमचे वाटण घेतलंय। आता हे एकत्र करून घेऊ। तुम्हाला इथे चिकन कितपत दाटसर हवंय त्याप्रमाणे तुम्ही चिकनमध्ये वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे बघा मी वाटण एकत्र करून घेतलंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटांसाठी चिकन शिजवून घेऊ। 10-12 मिनिटांनी चेक करूयात। चिकनवर बघा मस्त तर्री आली आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि एकत्र करून घेऊ। इथे बघा मस्त चिकन रस्सा तयार झालाय।
आपण हे भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.